वरळी कोळीवाड्यामध्ये होळी सणावर निर्बंध आणल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। पोलीस प्रशासनानं साऊंड सिस्टीम बंद पाडल्याचा आरोप करण्यात येतोय। सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस काय? चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र सणांवर बंदी घालायची, ही कसली नीती आहे? वरळी कोळीवाड्यामध्ये होळी सणावेळी लाऊडस्पीकर काढल्याच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंनी ही टीका केली। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांनाही स्थगिती दिली आहे। फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला वरुण सरदेसाईंकडून उत्तर, तर स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, फडणवीसांचा टोला। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 26 मार्चला पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश आहेत। त्यामुळे आरोपीची येरवडा तुरुंगात रवानगी होणार आहे। परभणीच्या पाथरीत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप, नगरपालिकेचे माजी सदस्य आलोक चौधरींना मारहाण केल्याचा आरोप आहे। आता माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। धनंजय मुंडेंचे पद जाईपर्यंत पंकजा मुंडे गप्प होत्या। संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार, सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना उत्तर आहे। हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बीडच्या आता बाहेर विषय पडता का ठेवलेला आहे? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा हा, धस यांना सवाल। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरताय? डेअरिंग करा, कर्जमुक्तीसाठी फक्त 20,000 कोटी खर्च आहे, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाहीये, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील, रोहित पवारांच्या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरेंचं उत्तर।